नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज कारला बनवणार आहे भरून. तर हे चांगलं धुवून स्वच्छ केलेले आहे. बिया काढायच्या. असे कारल्याचे पूर्ण काढून घ्यायचे. असे कारल्याचे काढून घ्यायचे. तर ह्याला असे 2 भाग करायचे. तुम्ही 2 पण भाग करू शकता, 4 केले नाहीत तर. आणि ह्यातल्या बिया अशा काढून घ्यायच्या. आता कारल्यामध्ये आपण 1 चमचा दही घालू आणि हे असं करून अर्धा तासासाठी ठेवू. हे अर्धा तास ठेवून टाकूया. आता कारल्यासाठी लागणार पूर्ण साहित्य घेऊ. हा कांदा, त्यामध्ये अर्धा किलो थोडं फोडणीसाठी थोडं ठेवलं. हे शेंगदाण्याचं कूट, हे बारीक चिरलेलं खोबरं, गरम मसाला, धने पावडर, आमचूर पावडर, अर्धी कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, थोडं तेल घालूया. आता हे सर्व मिश्रण एकत्र करूया. आता हे आपलं कारलं आहे. कारल्यामध्ये हे सर्व मिश्रण भरून घेऊया. तुम्ही असे 2 भाग, जरी 4 भाग केले तरीही चालेल, किंवा 2 भाग केले तरी चालेल. कारल्याचे 2 भागामध्ये असं भरता येतं व्यवस्थित मिश्रण, त्यामुळे 2 भाग पण करू शकता. आणि हे थोडं मिश्रण आपण फोडणीमध्ये घालायचं. कारल्यामध्ये आता आपण तेल घालूया. तेल 1-2 चमचे घाला. आता आपण जिरे, मोहरी, आता पेस्ट टाका. हे सर्व खरपूस भाजून घेऊ. आता ह्यामध्ये कारले घालू. आता हे थोडे परतून घेऊ आणि मग ह्यामध्ये दुसरा मसाला घालू. ही थोडी असं हलवत राहावं. हलवत राहून दोन्ही बाजूकडून भाजलं पाहिजे. आता कारलं भाजलेलं आहे. ह्यामध्ये हे मसाले घालून, उरलेला जो मसाला आहे तो घालून घेऊ. चिंच गुळाचं पाणी, कोथिंबीर, आता कारल्याला चांगलं वाफवून घेऊ. आता ह्यामध्ये थोडी हळद घालू.
माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. कारल्यामध्ये दही का घालतात ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.